नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला हॅमर आणि हँगिंग मॅन या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नमधील जो फरक आहे तो फरक मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की हॅमर आणि हँगिंग मॅन या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये नेमका फरक कोणता आहे। हॅमर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की हॅमर हा पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये बनतो त्यावेळेस मार्केटमध्ये मंदीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये तेजी निर्माण होणार आहे याचे संकेत आपल्याला हॅमर या कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे समजते। आणि हँगिंग मॅन हा पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो तेव्हा मार्केटमध्ये तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी चालू होणार आहे याचे संकेत आपल्याला हँगिंग मॅन या कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे समजते। म्हणजे थोडक्यामध्ये मला असं सांगायचं आहे की हॅमर हा पॅटर्न तेजी दर्शवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न मंदी दर्शवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। हॅमर आणि हँगिंग मॅन या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नला जर तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट साम्य दिसेल। पहिली गोष्ट की या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नची वीक ही लोअर साईडला आहे। तर मित्रांनो, असं बऱ्याच जणांना वाटतं की हे दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न सारखेच आहेत। हे पॅटर्न दिसायला जरी सारखे असले तरीही यांचे काम आणि यांची जागा मात्र चार्टमध्ये वेगवेगळी आहे। हॅमर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बाईंग कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या डाऊन ट्रेंड नंतर चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि तिथून मार्केट हे अप ट्रेंडला जाण्यास सुरुवात करते। हॅमर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला बाईंग दर्शवतो आणि हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला सेलिंग दर्शवतो। म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की हॅमर हा कॅन्डलस्टिकचा वापर करून आपण बाईंगची पोझिशन घेऊ शकतो आणि हँगिंग मॅन या कॅन्डलस्टिकचा वापर करून आपण सेलिंगची पोझिशन घेऊ शकतो। त्यानंतर हॅमर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बाईंगचा पॅटर्न असल्या कारणाने तो चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि याच्या उलट हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्या कारणाने तो एका अपट्रेंड नंतर चार्टच्या टॉपला तयार होतो। या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कलर मॅटर करत नाही, परंतु हॅमर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बाईंग कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्या कारणाने तो ग्रीन कलरमध्ये तयार झाला तर आपल्याला याचा जास्त फायदा होतो आणि हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्या कारणाने तो रेड कलरमध्ये तयार झाला तर आपल्याला जास्त फायदा होतो। तर मित्रांनो, या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपण डे टाईम फ्रेमच यूज करणार आहोत आणि त्यानंतर या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे हे दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नची वीक। दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नची वीक ही लोअर साईडला आहे। या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे वीक। दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नची वीक ही लोअर साईडला आहे, म्हणजे दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नला लोअर वीक आहे। हॅमर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बॉटमला तयार झाला तर आपल्याला बाईंगची पोझिशन घ्यायची आहे आणि हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जर चार्टच्या टॉपला तयार झाला तर आपल्याला सेलिंगची पोझिशन घ्यायची आहे। हॅमर आणि हँगिंग मॅन या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जो फरक आहे तो फरक मी तुम्हाला आज समजून सांगितलेला आहे आणि या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचे मी सेपरेट व्हिडिओज मी माझ्या द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत। त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला। धन्यवाद।